चला गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण अल्डोल कंडेन्सेशन स्टडी करत होतो. अल्डोल कंडेन्सेशन कुठल्या अल्डिहाइड आणि केटोनमध्ये होत असतं. कंडिशन काय आपली, अल्डिहाइड आणि केटोनमध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम पाहिजे तरच अल्डोल कंडेन्सेशन होणार आहे. ओके, आता अल्डिहाइडचं अल्डोल कंडेन्सेशन झाल्यावरती ओके डायल्यूट बेस NaOH असेल किंवा KOH असेल, काय मिळतं आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये, काय मिळतं, अल्डिहाइड घेतला तर काय मिळतो, बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड्स. ओके, आणि त्याचं परत स्ट्रॉंग हिटिंग केले की आपला अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइडचं फॉर्मेशन होतं. ओके, आणि केटोन, ज्या केटोनमध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम प्रेझेंट आहे त्याचं काय तयार होतं, बीटा हायड्रॉक्सी केटोन तयार होतं आणि त्याचं स्ट्रॉंग हिटिंग केले की आपला अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड केटोनचं फॉर्मेशन होतं. लक्षात आलं की हे आपण अल्डोल कंडेन्सेशन बघितले आपण काले. आता आपण स्टडी करणार आहे क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन. ओके, लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट आपण आता स्टडी करणार आहे क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन, क्रॉस और मिक्स्ड अल्डोल कंडेन्सेशन. ओके, क्रॉस और मिक्स्ड अल्डोल कंडेन्सेशन. ओके, लक्षात घ्या. क्रॉस और मिक्स्ड अल्डोल कंडेन्सेशन कधी असणार आहे बघा, ज्यावेळी आपण दोन डिफरंट अल्डिहाइड घेणार आहे किंवा दोन डिफरंट केटोन घेणार आहे किंवा एक अल्डिहाइडचा मॉलिक्यूल घेणार आहे, एक केटोनचा मॉलिक्यूल घेणार आहे, त्यांचं सेल्फ कंडेन्सेशन ओके होत असतं. आपलं दोन डिफरंट अल्डिहाइड किंवा दोन डिफरंट केटोन किंवा एक अल्डिहाइड आणि एक केटोन जर घेतला असेल तर ह्यांच्यापासून आपल्याला सेम पहिल्या स्टेपमध्ये अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड केटोनचं फॉर्मेशन मिळतं. आणि नेक्स्ट आपल्याला काय मिळतो, सॉरी पहिल्या स्टेपमध्ये बीटा हायड्रॉक्सी केटोन आणि नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड्स. ओके, ह्या पद्धतीनंच मिळणार आहे बघा. आता क्रॉस और मिक्स्ड अल्डोल कंडेन्सेशन कसं असणार आहे बघा, ह्याच्यामध्ये दोन डिफरंट आपण घेणार आहे. ओके ओके, लक्षात घ्या. अल्डोल कंडेन्सेशन बिटवीन टू डिफरंट अल्डिहाइड और केटोन ह्याला आपण काय म्हणणार आहे, क्रॉस और मिक्स्ड अल्डोल कंडेन्सेशन. चल का बघा इथं अल्डोल कंडेन्सेशन बिटवीन अल्डोल कंडेन्सेशन बिटवीन टू डिफरंट अल्डिहाइड और केटोन. ओके, दोन डिफरंट अल्डिहाइड किंवा केटोनमध्ये असणारं कंडेन्सेशन त्याला आपण क्रॉस और मिक्स्ड अल्डोल कंडेन्सेशन म्हणतो. ओके, आता लक्षात घ्या, आपण मॉलिक्यूल घेऊया. सुरुवातीला दोन डिफरंट अल्डिहाइड घेऊया. आपण आता सेम अल्डिहाइडचे आपण बघितले, दोन सेम अल्डिहाइड असेल तर त्याला आपण अल्डोल कंडेन्सेशन म्हणतो, ते सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन असतं. सिमिलर अल्डिहाइड मॉलिक्यूल असेल तर सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन, ते आपण आता लास्ट लेक्चरला बघितलं. ओके, आता मिक्स्ड अल्डोल कंडेन्सेशनमध्ये दोन डिफरंट अल्डिहाइडचे मॉलिक्यूल असतील किंवा दोन डिफरंट केटोन असतील किंवा एक अल्डिहाइड असेल एक केटोन असेल. ओके, आता मग लक्षात घ्या, आपण दोन डिफरंट अल्डिहाइड सुरुवातीला घेऊया. कसं होणार बघा, CH3 के C++OH हा आपला अल्डिहाइड आहे ना, ह्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन आहे की नाही रे, अल्फा हायड्रोजन आहे की नाही. अल्डोल कंडेन्सेशन होण्यासाठी क्रायटेरिया काय पाहिजे, अल्फा हायड्रोजन पाहिजे ना अल्डिहाइड किंवा केटोनमध्ये. मग अल्फा हायड्रोजन इथं आहे की नाही, आहे की नाही अल्फा हायड्रोजन. कार्बोनिल कार्बनच्या नेक्स्ट कार्बन कुठला असतो आपला, अल्फा असतो. ओके, हा आपला कार्बोनिल कार्बन आहे, त्याच्या नेक्स्ट कार्बन अल्फा. अल्फा कार्बनला अटॅच असलेला हायड्रोजनला काय म्हणायचं, अल्फा हायड्रोजन. चल का, ज्या अल्डिहाइड किंवा केटोनमध्ये अल्फा हायड्रोजन प्रेझेंट आहे त्याचंच अल्डोल कंडेन्सेशन होत असतं. चल का, ओके.
बघा आता मग इथं अल्फा हायड्रोजन आहे, अल्फा कार्बन आहे हा, ह्याचं नेम काय सांगा आपलं, ओके इथॅनॉल किंवा ह्यालाच आपण काय म्हणतो रे, ओके असिटाल्डिहाइड. लक्षात आलं काय होणार बघा, आता दोन डिफरंट अल्डिहाइड घेणार आहे आपण क्रॉस और मिक्सडमध्ये. आता दुसरा मी इथे घेतोय CH3, लक्षात घ्या CH, ओके ओके C डबल बॉन्ड OH, हा अल्डिहाइड आपण घेतलेला. इथं पण अल्फा हायड्रोजन आहे की नाही, आहे की नाही अल्फा हायड्रोजन. कार्बन कार्बनचा नेक्स्ट कार्बन कुठला आपला अल्फा, अल्फा कार्बनला दोन अल्फा हायड्रोजन आहेत की नाही, ओके. मग लक्षात घ्या ह्यांच्यामध्ये आता क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशन होणार आहे इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट बेस NaOH और KOH, ओके हिटिंग करायचं. काय होणार आहे बघा ह्यांच्यामध्ये, हा जो अल्डिहाइडचा मालिक्युल आहे ह्याचा नेम काय सांगा रे आपला, 3 कार्बन आहेत ना, 3 कार्बनचा आपण काय म्हणतो प्रोपॅनल, आणि कॉमनमध्ये प्रोपियोनिक ॲसिडचा प्रोपियोन अल्डिहाइड, शेवटचा आयसी ॲसिड आपण अल्डिहाइड करतो ना, प्रोपियोन अल्डिहाइड, प्रोपियोनिक ॲसिडचा आयसी ॲसिड अल्डिहाइडने काढायचा, प्रोपियोन अल्डिहाइड. हे दोन नेम आपले याचे होणार. ही कॉमन नेम आहे ब्रॅकेटमधील, ही IUPAC आहे बघा. आता हा प्रोपॅनल आहे, ह्याचा जो अल्फा कार्बन आहे ह्याचा डायरेक्ट न्यूक्लियोफिलिक अटॅक ह्या इथेनॉलच्या कार्बन कार्बनवरती होत असतो. लक्षात आलं. त्यावेळी सेम कंडिशन आपली काय, हा ऑक्सिजन इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेणार, डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्डमध्ये, ओके. काय मिळेल बघा, इथला CH3 आपला ॲज आहे, इथं कुठलाही चेंज नाही. पुढे ह्याला कोण अटॅच आहे, CH3C, असेल का. आणि ह्या कार्बनला कोण आहे रे, हायड्रोजन आहे ना, ओके. इथं मी हायड्रोजन लिहिला, लक्षात आलं का. हा CH3C CH, CH3C CH, अंडरस्टँड. इथं काय झालं आपला कार्बन कार्बनवरती ह्या अल्फा कार्बनचा अटॅक झाल्यामुळं ऑक्सिजन इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेणार आहे. इथं O- होणार, लक्षात घ्या, ओके. इथे येणार तो, चल का, हा आपला इथं O- होणार आहे, अंडरस्टँड. आता मग पुढं ह्याला कोण अटॅच होणार आहे रे, हा ग्रुप इथं जाणार ना ह्या कार्बनला, चल का. मग हा लिहा, लक्षात घ्या, हा लिहून घ्या. इथं काय होणार आहे CH, लक्षात का. मग ह्यातला एक जो हायड्रोजन आहे अल्फा कार्बनचा एक हायड्रोजन ॲटम ह्या इथं ऑक्सिजनला अटॅच होत असतो, ओके. त्यावेळी O-चा H अटॅच झाल्यावरती काय होणार, इथं OH होणार आहे, लक्षात का. हा O- होणार आहे ना, त्यातला एक हायड्रोजन इथं गेला, हा CH3CCH ऑलरेडी आहे, CH3CCH हा इथं अटॅक करणार आहे. त्यावेळी काय झालं रे, हा CH इथं लिहिला ना, ह्या कार्बनचा हायड्रोजन मी डायरेक्ट इथं लिहिला CH. ह्या कार्बनला आणखी कोण अटॅच आहे रे, इकडला CH3 आहेच ना, मग हा जो CH3 आहे तो मी इथं लिहिला, असाल का, हा इथं लिहिला आपण, अंडरस्टँड. नेक्स्ट आता काय करणार आपण बघा, ह्या कार्बनचा CH लिहिला इथंच, CH3, परत ह्या कार्बनला कोण अटॅच आहे रे पुढं, C डबल बॉन्ड OH आहे की नाही, लक्षात आलं की नाही, अंडरस्टँड. ही क्लिअर झालं की नाही, ओके. लक्षात घ्या बघा, CH3CH हा ऑलरेडी ते CH3CH, ओके. हा इथं अटॅक करणार आहे, चल का, ओके. आणि हा O- होणार, हा O- इथं झाला आहे, ह्या O- एक हायड्रोजन इथं गेला, इथं OH आला, ओके. हा कार्बनला एकच हायड्रोजन आला, आता हा इथं अटॅक करणार, मग इथं बॉन्ड झाला CH, ह्याला कोण अटॅच आणि CH3 तो इथं लिहिला आहे आपण. परत पुढे ह्याला C डबल बॉन्ड OH, ओके, अंडरस्टँड. आता लक्षात घ्या, आपल्या पहिल्या स्टेपमध्ये काय होतं, अल्डॉल कंडेन्सेशनमध्ये अल्डिहाइड घेतले तर काय त्यावर ते सांगितलं आहे आपण. पहिल्या स्टेपमध्ये अल्डॉल कंडेन्सेशनमध्ये काय होतं, बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड्स, चल का, बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइडचं फॉर्मेशन होतं. मग हा बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड आहे की नाही, आहे की नाही, आहे की नाही मुलींच्यात. काय बघा, अल्फा हा कार्बन कार्बनचा नेक्स्ट कार्बन कुठला
अल्फा, त्याच्या नेक्स्ट कुठला रे बीटा. बीटा कार्बनला हायड्रॉक्सी ग्रुप आहे की नाही, OH ग्रुप. ओके, बीटा कार्बनला हायड्रॉक्सी ग्रुप आहे आणि अल्डिहाइड आहे ना, C डबल बॉन्ड OH फंक्शन ग्रुप. मग हा आपला काय झाला सेम रे, बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड झाला की नाही, बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड. मग हा जो बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड आहे, ओके, ह्यालाच आपण काय म्हणतो रे, बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइडला आपण काय म्हणतोय, अल्डॉल म्हणतोय. एक्सेल का, अल्डॉल म्हणजे ALD अल्डिहाइड म्हणजे CHO ग्रुप, OL म्हणजे OH ग्रुप. एक्सेल का. ओके, आता मग हा जो बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड आपला तयार झाला आहे, ह्याचा आपल्याला परत स्ट्रॉंग हिटिंग करायचा. स्ट्रॉंग हिटिंग करा. स्ट्रॉंग हिटिंग केल्यावरती यातनं H2 मॉलिक्यूल रिमूव्ह होणार. सेम कंडिशन आहे, अल्फा कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह होणार आणि बीटा कार्बनचा हा OH रिमूव्ह होणार, लक्षात घ्या. ओके, त्यावेळी काय मिळणार बघा. ओके, इथला CH3 ॲज इट इज, लक्षात येते का. ओके, आपल्या समजण्यासाठी जर असं जर आपण लिहिलेलं तरी चालेल, लक्षात घ्या. हा मी H इथं लिहिलता, तो इथं लिहिला H2 मॉलिक्यूल रिप्लेसमेंट दाखवण्यासाठी. ओके, आणि हा वरती मी इथं CH3 लिहिला. ओके, सेमच आहे. हा अल्फा कार्बन आहे, लक्षात घ्या. अंडरस्टँड. इथं काय होणार आहे, इथला जो बॉन्ड आहे तो इथं शिफ्ट होणार. इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड होणार आणि हा OH आणि हा H असा H2 तयार होणार. ओके, बघा इथं CH3 ॲज इट इज आहे. पुढचा CH ऐक नाही रे, ह्या कार्बनला हायड्रोजन ऐक नाही डॅश, तो हायड्रोजन मी इथं डायरेक्ट CH लिहिला. इथला कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होऊन हा बॉन्ड इथं जाणार, त्यावेळी कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड तयार होणार ना. ओके, हा CH मी त्याच्या बरोबर समजलेला आहे, इथं डबल बॉन्ड. ह्याला कोण अटॅच आहे, आणखी CH3 अटॅच आहे. पुढं काय येणार आहे, C डबल बॉन्ड OH, लक्षात आलं. प्लस इथं काय रिमूव्ह झाला आहे आपला, H2 मॉलिक्यूल रिमूव्ह झालं. चल का. ओके, इथं बघा काय तयार होतं, कंपाऊंड कुठलं तयार होतं, बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइडचं स्ट्रॉंग हिटिंग केल्यावरती काय मिळतं आपल्याला, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड्स. ओके, ऐका बघा, हा कार्बोनिल कार्बन आहे. कार्बोनिल कार्बनचा नेक्स्ट कार्बन कुठला असतो आपला, ओके, अल्फा, त्याच्या पुढचा बीटा. अल्फा आणि बीटाच्या मध्ये अनसॅच्युरेशन आहे की नाही, कार्बन कार्बन डबल बॉन्डमध्ये अनसॅच्युरेशन. ओके, अल्फा बीटा ही अल्डिहाइड फंक्शन ग्रुप आहे, त्यामुळे याचं नेम काय आपलं, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. चल का, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. अंडरस्टँड. मग आता ह्यांचा आपल्याला नेम लिहायचा. हे नेम कसं आहे ना बघ, IUPAC नेम आपलं कसं होणार आहे सांगा. ओके, कार्बोनिल ग्रुप अल्डिहाइड ग्रुप ज्या साईडनं आहे, अल्डिहाइड कार्बनला आपण ऑलवेज फर्स्ट कार्बन म्हणतो. ओके, अल्डिहाइडमध्ये हा कार्बन फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ. लक्षात आलं. टोटल कार्बन किती आहेत, 4 आहेत ना. 4 कार्बनचा इथं अल्केन होणार नाही, डबल बॉन्ड आहे ना, त्यामुळे काय होणार, अल्किन होणार ना. कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, अल्किन. मग 4 कार्बनचा अल्किन कुठला, ब्युटीन होणार ना. ओके, ब्युटीन आहे. आणि इथं ह्या ब्युटीनला 2 नंबरच्या कार्बनला कुठला ग्रुप अटायचा, मिथाइल ग्रुप आहे, CH3. हा सबस्टिट्यूएंट येणार आहे तुमचा, त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही 2 मिथाइल लिहा, इथं 2 मिथाइल असलेच. 2 नंबरला मिथाइल ग्रुप आहे आणि टोटल 4 कार्बन आहेत, त्यामुळे ब्युटीन होणार आहे. डबल बॉन्ड असल्यामुळं डबल बॉन्डची पोझिशन 2 नंबरला मिनिमम पोझिशन घेत असतो आपण. आता ब्युटीन लिहिण्याच्या अगोदर ब्यूट असलेच, इन म्हणजे डबल बॉन्ड. ओके, 2 नंबरला डबल बॉन्ड आहे आणि शेवटचा ई आहे तो आपण कशाने काढणार आहे, ON इन काढणार आहे. चल का, ब्यूट टू इन. चल का, ओके, ब्यूट टू इन 1.
चल का, किंवा 1 ONE म्हटलं तर चालतं, कारण का अल्डिहाइड ऑलवेज टर्मिनल पोझिशनला असतो, त्यामुळे 1 ONE म्हणायचं काही गरज नाही. चल का, ओके. 2 मिथिल B2 चल का, अशा पद्धतीने हिचं नेम होईल आपलं. अंडरस्टँड, लक्षात आलं की नाही? ओके. हा आपला क्रॉस और मिक्स्ड आल्डिहाइड कंडेन्सेशन आहे. लक्षात घ्या, 2 डिफरंट अल्डिहाइडचे मॉलिक्यूल यूज केलेत का नाही, अशा पद्धतीने करायचं आहे रिॲक्शन तुम्हाला. ओके. आता आपण 2 डिफरंट केटोन घेऊया. ओके, 2 डिफरंट केटोन. आता एक मी घेतो इथं CH3 C डबल बॉन्ड OCH3. हा आपला केटोन आहे की नाही? काय नेम आहे केटोनचं? ॲसिटोन. ओके, ह्यालाच तुम्ही आणखी काय म्हणता रे? IUPAC. प्रोपॅनोन. प्रोपेन मधला ई आपण ONE काढत असतो, बरोबर. सॉरी, इथं आपण काय केले रे? ओके, इथं अल्डिहाइड नाही, अल्डिहाइड आहे ना, इन AL पाहिजे होतं, आपण ONE लिहिले, बरोबर आहे ना, इन AL. ओके, CHO फंक्शनल ग्रुप. अल्डिहाइड असलं तर शेवटचा AL. इथं बघा, हा प्रोपॅनोन आहे, हा ॲसिटोन ना. आता दुसरा आपण घेणार आहे केटोन. तो केटोन कसा पाहिजे? त्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम प्रेझेंट पाहिजे. लक्षात घ्या, त्या केटोनमध्ये बघा, हा आपण केटोन घेतला, कार्बन कार्बन आहे. कार्बन कार्बनचा नेक्स्ट कार्बन अल्फा आहे की नाही? अल्फा कार्बनला 3 अल्फा हायड्रोजन ॲटम आहेत. लक्षात का? हा पण अल्फा आहे, हा पण अल्फा आहे, म्हणजे 2 अल्फा कार्बन आहेत. ओके, त्यामुळे अल्फा हायड्रोजन इथं आहेत. त्यानंतर नेक्स्ट आपण घेऊया दुसरा अल्फा हायड्रोजन असलेला केटोन CH3. ओके, CH2 आहे. ओके, C डबल बॉन्ड OCH3. लक्षात दे, कार्बन कार्बनचा नेक्स्ट कार्बन अल्फा. चल का, हा अल्फा कार्बन आहे. ओके, अल्फा कार्बनला अटॅचला हायड्रोजन, अल्फा हायड्रोजन. आता याचं जे नेम आहे, टोटल आपली किती कार्बन आहेत रे याच्यामध्ये? ओके, 4 कार्बन आहेत ना, बरोबर आहे. नेम कसं होणार? पहिल्यांदा कॉमन नेम सांगा, नंतर IUPAC सांगा. कॉमन नेम कसं सांगतो आपण केटोनचं? ह्या साईडला कुठला ग्रुप आहे? कुठला ग्रुप आहे? मिथाइल आहे ना, CH3. ह्या साईडला कुठला आहे रे? CH3 CH2. हा ग्रुप कुठला? इथाइल. कॉमन सिस्टीममध्ये अल्किल ग्रुप आपण अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार घेतोय. मग इथाइल फर्स्ट का मिथाइल फर्स्ट? इथाइल फर्स्ट ना. इथाइल, त्यानंतर मिथाइल, आणि शेवटी काय लिहितो आपण? केटोन. चल का, नेम काय आलं? इथाइल मिथाइल केटोन. मग हा सिंपल केटोन आहे का मिक्स्ड केटोन आहे? सिंपल आहे का मिक्स्ड आहे? मिक्स्ड आहे ना. 2 डिफरंट अल्डिहाइड, 2 डिफरंट अल्किल ग्रुप्स आहेत. इथाइल मिथाइल केटोन. ह्यालाच आता IUPAC कसं म्हणताय तुम्ही? टोटल कार्बन 4 ना, नंबरिंग इकडून येणार आहे तुमचं. ओके, 4 कार्बनचा ब्युटॅनोन, ब्युटेन अल्केन झाला. शेवटचा ई आपण ONE काढत असतो. 2 नंबरला केटो ग्रुप आहे ना, ब्युटेन टू ONA. ओके, बघा आता सेम डायल्यूट NaOH हिटिंग करायचं. आता इथं हा इथाइल मिथाइल केटोन किंवा ब्युटेन टू ONA ह्याचा न्यूक्लियोफिलिक अटॅक हा आपल्या इथं कार्बन कार्बनवरती होत असतो, की त्यावेळी हा ऑक्सिजन इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेणार सेम. चल का, आणि इथला एक हायड्रोजन ॲटम हा इथं ऑक्सिजनला जात असतो. ओके, बघा कसं होणार. आता हा CH3 आहे, बरोबर. इथं कार्बन आहे पुढं, ॲज इट इज लिहिला आम्ही. हा ऑक्सिजन इलेक्ट्रॉन विड्रॉ करणार आहे ह्या अल्फा कार्बनने ह्याच्यावरती न्यूक्लियोफिलिक अटॅक केल्यावरती. हा इथं O- होणार आहे ना. ह्या O- ला कोण अटॅच होणार आहे? अल्फा कार्बनचा एक हायड्रोजन अटॅच होणार आहे. चल का, इथं हा OH आला. पुढं कोण आहे रे ह्याला? त्या कार्बनला पुढं कोण अटॅच आहे? CH3. तो CH3 मी असा वरती लिहितो इथं, बरोबर. आता ह्याला डायरेक्ट ह्या अटॅच आला. लक्षात येते का रे? ओके, CH झाला ना. ओके, इथं CH
ह्यातला एकच हायड्रोजन आला आहे, ह्याला आणखी कोण ॲड आहे साहेब? CH3 ॲड आहे ना. पुढं कोण आहे रे? C डबल बॉन्ड O CH3. लक्षात आलं का? अंडरस्टँड? लक्षात आलं ना. आता मग मला सांगा हा काय तयार झाला रे? केटोन घेतलाय. केटोनचा इथं काय होणार? बीटा हायड्रॉक्सी केटोन. बीटा हायड्रॉक्सी केटोन आहे का बघा. कार्बन कार्बन आहे, त्याच्या नेक्स्ट कार्बन अल्फा, त्याच्या नेक्स्ट बीटा. बीटा कार्बनला OH ग्रुप आहे, हायड्रॉक्सी ग्रुप आहे, बरोबर आहे ना. हा बीटा हायड्रॉक्सी केटोन झाला. बीटा हायड्रॉक्सी केटोन ह्यालाच आपण काय म्हणतो रे? बीटा हायड्रॉक्सी केटोनला केटॉल, केटो ग्रुप प्लस ओके अल्कोहोलिक ग्रुप केटॉल. आता ह्याचं परत काय करायचं? स्ट्रॉंग हिटिंग करायचं. सेम कंडिशन आहे. हिटिंग केलं, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होऊन आपला ओके अल्फा कार्बनचा हायड्रोजन, बीटा कार्बनचा OH असे आपली इथं रिप्लेसमेंट होणार आहे. लक्षात दे ना. ओके CH3 बघा इथं CH3 चल का इथला बॉन्ड आपला इथं शिफ्ट होऊन राहा. ओके इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड येणार. CH3 ओके अंडरस्टँड. C डबल बॉन्ड O CH3. ओके बघा अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड केटोन होऊन राहा. कार्बन कार्बनचा नेक्स्ट कार्बन अल्फा, त्याच्या पुढचा बीटा. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड केटोन आहे की नाही? ओके अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड केटोन. अल्फा बीटा कार्बनला अनसॅच्युरेशन आहे, डबल बॉन्ड आहे. ओके अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड केटोन. आता मग ह्याचं IUPAC नेम सांगा रे. कसं होणार बघा. हा कार्बन फर्स्ट ज्या साईडने कार्बन ग्रुप जवळ आहे, केटो ग्रुप जवळ आहे, त्या साईडने नंबरिंग करत असतो आपण. ओके IUPAC सिस्टीमला केटोनच्या इकडून 4 नंबरला चालणार, इकडून 2 नंबरला. हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, हा फोर्थ, हा फिफ्थ आहे. आणि 3 आणि 4 नंबरला कोण आहे? सबस्टिट्युएंट आहेत. कुठले सबस्टिट्युएंट आहेत? मिथाइल ग्रुप हे सबस्टिट्युएंट आहेत. चल का त्यामुळे तुम्ही इथं लिहा 3,4 डायमिथिल. 2 मिथिल ग्रुप्स आहेत 3 आणि 4 ला, त्यामुळे 3,4 डायमिथिल होऊन आहे. लक्षात आलं. डायमनचे 2. इथं बघा टोटल कार्बन किती आहेत रे? 5 आहेत. 5 कार्बनचा पॅरेंट अल्किन होणार, डबल बॉन्ड आहे त्यामुळे अल्किन. 5 कार्बनचा अल्किन कुठला रे? पेंटीन ना. पेंटीन आता लिहायच्या अगोदर इन म्हणजे डबल बॉन्ड, इनची पोझिशन द्या. डबल बॉन्ड कुठं आहे? 3 नंबरला आहे, त्यामुळे पेंट 3 इन लिहिणार आहे तुम्ही. आणि शेवटचा ई सुद्धा आपण ONE रिप्लेस करणार आहे. ओके शेवटचा ई ONE कुठं आहे रे? 2 नंबरला आहे. चल का त्यामुळे नेम कसं येणार आहे? पेंट 3 इन टू ONE. अंडरस्टँड. पेंट 3 इन टू ONE. अंडरस्टँड. अशा 3 नेम म्हणता. ह्याचा IUPAC सांगा. ह्याचा IUPAC नेम बघा इथं फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ काय न सांगा. याचा IUPAC 3 आणि 4 ला सेम आहेत. 3,4 डायमिथिल. परत सांगा काय येणार? इथं 4 नंबरला हायड्रॉक्सी ग्रुप आहे की नाही? आहे ना. आता मग इथं हायड्रॉक्सी हे आपलं कसं येणार आहे? अल्फाबेटिकल ऑर्डर पहिल्यांदा एच पहिल्यांदा ना, मिथिल नंतर डाय घ्यायचं नाही. डाय अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये घ्यायचं नाही. डाय ट्राय त्याचं नाव घ्यायचं आहे मिथिल M ना. ओके मिथिल ग्रुपचा M हायड्रॉक्सी नंतर येतो, त्यामुळे इथं पुढं हायड्रॉक्सीला 4 हायड्रॉक्सी. ओके 3,4 डायमिथिल. ओके काय होणार? 3,4 डायमिथिल पेंटेन. चल का हा केटोन आहे ना. ओके पेंटेन. शेवटचा EONE 2 नंबरला केटो ग्रुप आहे.
पेंटेन टू ONA असं होणार आहे. अंडरस्टँड. आणि इथं कसं होणार आहे, हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड, हा थर्ड आणि हा काय येणार आहे फोर्थ. त्यामुळे 3 नंबरला हायड्रॉक्सी ग्रुप आहे, 2 नंबरला मिथिल ग्रुप आहे. कसं होणार आहे ह्याचं नेम कसं होणार आहे. ओके काय होणार सांगा. ओके 3 हायड्रॉक्सी 2 मिथिल काय होणार ब्युटॅनल. चल का लिहा तुम्ही 3 हायड्रॉक्सी 2 मिथिल ब्युटॅनल अल्डिहाइड आहे का शेवटचा EAL. अंडरस्टँड. हे लक्षात 2 डिफरंट अल्डिहाइड आणि 2 डिफरंट केटोन घेऊन आपण क्रॉस और मिक्स्ड अल्डिहाइड कंडेन्सेशन लिहिलेलं आहे. अंडरस्टँड. की सेम अल्डिहाइड आणि सेम केटोन असतील तर त्याला आपण सेल्फ अल्डिहाइड कंडेन्सेशन म्हणतो. ते आपण बघितले काल आपण. चल का. ओके आता आपण काय करणार आहे बघा, हे 2 डिफरंट अल्डिहाइड घेतले, 2 डिफरंट केटोन घेतले. आता काय घेणार, एक अल्डिहाइड घेणार, एक केटोन घेणार. चल का. एक अल्डिहाइड एक केटोन. एक अल्डिहाइडचा मॉलिक्यूल, एक केटोनचा मॉलिक्यूल. बघा आता कंडिशन काय आपली, अल्फा हायड्रोजन ॲटम पाहिजे बरोबर ना. अल्डिहाइड आणि केटोनमध्ये अल्फा हायड्रोजन पाहिजे. आता मी अल्डिहाइड घेतोय, हा अल्डिहाइड घेतला, ह्याच्यात अल्फा हायड्रोजन आहे की नाही. ओके कार्बन आणि कार्बनचा नेक्स्ट कार्बन कुठला आहे आपला अल्फा. अल्फा कार्बनला किती अल्फा हायड्रोजन आहेत, 3 आहेत ना. ओके ह्या अल्फा हायड्रोजन असलेला अल्डिहाइड आहे, ह्याचं नाव काय रे ॲसिटाल्डिहाइड. त्यालाच तुम्ही आणखी काय म्हणताय इथेनॉल बरोबर आहे IUPAC. परत बघा दुसरा आपण आता घेणार आहे केटोन घेणार आहे आता अल्फा हायड्रोजन असलेला. ओके हा जो केटोन आहे तो मी स्पीड करून लिहितो इथं. ओके अल्फा हायड्रोजन स्पीड करून लिहितो याचं. बघा कार्बन आहे हे हायड्रोजन. ओके लक्षात कार्बन आणि कार्बनचा नेक्स्ट कार्बन अल्फा. इथं हा पण अल्फा होणार आहे, हा पण अल्फा होणार आहे. 2 अल्फा कार्बन आहेत. बघा अल्फा कार्बनला 3 हायड्रोजन ॲटम प्रेझेंट आहेत आपले. ह्याचं नेम काय रे CH3COCH3 ॲसिटोन. त्यालाच तुम्ही आणखी काय म्हणताय प्रोपॅनोन बरोबर. प्रोपॅनोन IUPAC. ओके बघा आता काय होणार लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. आता एक अल्डिहाइड आणि एक केटोन जर असेल तर केटोनचाच न्यूक्लियोफिलिक अटॅक अल्डिहाइडच्या कार्बन कार्बनवरती होत असतो. अल्डिहाइडचा अटॅक केटोनच्या कार्बन कार्बनवरती होऊ शकत नाही ड्यू टू स्टेरिक हिंड्रन्स. हो का. स्टेरिक इफेक्टमुळे लक्षात घ्या. स्टेरिक इफेक्ट म्हणजे काय, इथं अडथळा येतो लक्षात घ्या. ही 2 मिथिल ग्रुप बल्की अल्किल ग्रुप्स आहेत, त्यामुळं ह्या कार्बन कार्बनवरती अटॅक होऊ शकत नाही अल्डिहाइडचा. चल का. की त्यामुळं केटोनचाच अटॅक ह्या अल्डिहाइडच्या मॉलिक्यूलवरती होत असतो. चल का. की केटोनच्याच अल्फा कार्बनचा अटॅक अल्डिहाइडच्या कार्बन कार्बनवरती होत असतो. ओके अल्डिहाइडचा केटोनवरती होऊ शकत नाही ड्यू टू स्टेरिक इफेक्ट. कारण का हा जर इथं अटॅक करायला गेला लक्षात घ्या तर हे जे 2 बल्की अल्किल ग्रुप्स आहेत इथं गर्दी जास्त आहे ना, क्राउडिंग आहे जास्त, त्यामुळे ह्या कार्बन कार्बनला इथं अटॅक करू देत नाही लक्षात घ्या. चल का. अल्डिहाइडला ह्याच्यावर अटॅक करू देत नाहीत, बल्की अल्किल ग्रुप्स आहेत. त्यामुळं ऑलवेज काय होत असतं आपलं ऑलवेज काय होत असतं केटोनचाच न्यूक्लियोफिलिक अटॅक या अल्डिहाइडच्या कार्बन कार्बनवरती होत असतं. हे लक्षात ठेवायचं. ओके क्रॉस और मिक्स्ड अल्डिहाइड कंडेन्सेशनमध्ये केटोनच्याच कार्बन अल्फा कार्बनचा अटॅक
ह्या अल्डिहाइडच्या कार्बन कार्बनवरती होत असणार आहे. ओके, इथला मग अटॅक केल्यावरती ओके ऑक्सिजन इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेणार आहे. चल का कंडिशन एवढं लक्षात ठेवायचं मिक्स्ड असेल तर. ओके, केटोनच्या अल्फा कार्बनचा अटॅक अल्डिहाइडच्या कार्बन कार्बनवरती होत असतो, अल्डिहाइडचा केटोनवर नाही. चल का ड्यू टू स्टेरिक इफेक्ट. बघा इथं पुढं आता सेम डायल्यूट NaOH. ओके, हीटिंग करणार आहे आपण. ओके, लक्षात घ्या कसं होणार आहे बघा. आता हा CH3 सेम ना इथला, इथं काही चेंज नाही. पुढं कोण आहे याच्या कार्बन आहे. आता हा कार्बन काय करणार आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेणार आहे. त्यामुळे डबल बॉन्डचं कन्वर्शन कशात होणार आहे, सिंगल बॉन्ड. इथं O- होणार आहे. मग ह्या O- कोण जाणार आहे, केटोनमधला अल्फा हायड्रोजन ॲटम तो कुठं जाणार आहे, इथं जाणार आहे. लक्षात. त्यावेळी इथं काय होणार आहे, O- OH होणार आहे. इथला H+ इकडे गेला ना. ओके, OH झाला. बघा CH3C हा O आहे, त्याला इथला हायड्रोजन गेला, OH झाला. ह्या कार्बनला कोण अटॅच आहे आणखी, हायड्रोजन ना, तो असा मी वरती लिहिला हायड्रोजन, बरोबर. आता मग ह्याला कोण अटॅक करणार आहे, हा ग्रुप इथं आला. चाल का. ओके, हा इथं आला. ओके, काय राहिलं रे, ह्या कार्बनला किती हायड्रोजन राहिलेत आता, एक तर इथे गेला ना. किती हायड्रोजन राहिलेत, 2च राहिलेत. त्यामुळे लक्षात घ्या हा इथं अटॅक केला. इथं मी डायरेक्ट इथं काय लिहितो, एक H लिहितो. ह्याचे 2 हायड्रोजन आहेत, एक H इथं लिहिला, दुसरा H इथं मी असा वरती लिहिला. लक्षात. पुढं हा कार्बन कुणाला अटॅच आहे रे, CO ला. आणि हा CO कुणाला अटॅच आहे, CS ला अटॅच आहे. लक्षात येते ना, क्लिअर आहे की नाही. ओके ओके, असं आपलं हे तयार झालं. आपलं ऑलवेज काय तयार होतं रे, बीटा हायड्रॉक्सी कंपाऊंड तयार होतं. कुठलं झालं आहे बघा, कार्बन कार्बन आहे. हा कार्बन कार्बन, त्याच्या नेक्स्ट अल्फा, त्याच्या नेक्स्ट बीटा. बीटा हायड्रॉक्सी कंपाऊंडच आलं पाहिजे, तरच रिॲक्शन आपली बरोबर असणार आहे. चल का. ओके, बीटा कार्बनला हायड्रॉक्सी ग्रुप आहे की नाही. मग आता हा बीटा हायड्रॉक्सी कोण आहे, अल्डिहाइड आहे का केटोन आहे, कोण आहे रे, हा बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड आहे का केटोन आहे, केटोन आहे ना. कार्बन ग्रुप आहे लक्षात घ्या इथं. त्यामुळे आता तुम्हाला लक्षात आलं असेल, एक अल्डिहाइड आणि एक केटोन घेतला तर बीटा हायड्रॉक्सी केटोन तयार होतो, बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड नाही. चल का. आणि काय सांगितले तुम्हाला दुसरी कंडिशन, दुसरी कंडिशन काय सांगलाय, केटोनचाच न्यूक्लियोफिलिक अटॅक अल्डिहाइडच्या कार्बन कार्बनवरती होतो, अल्डिहाइडचा होत नाही केटोनवर. चल का, की हे लक्षात ठेवायचं, इम्पॉर्टंट आहे. बघा इथं हा प्लस आला, बीटा हायड्रॉक्सी, बीटा हायड्रॉक्सी केटोन झाला, बीटा हायड्रॉक्सी केटोन. ओके, आता याचा IUPAC नेमला. नंबरिंग स्टार्ट करणार आहे कार्बन आयटमला ज्या साईडनं केटो ग्रुप जवळ आहे त्या साईडनं. इकडून केटो ग्रुप आपला 4 नंबरला जाणार आहे, इकडून 2 नंबरला. त्यामुळं हा कार्बन फर्स्ट असणार आहे, बरोबर. हा सेकंड, हा कुठला रे, हा थर्ड झाला, बरोबर ना. हा 4th झाला आणि हा नेक्स्ट 5th झाला. आता मग 4 नंबरला कोण आहे रे, हायड्रॉक्सी ग्रुप आहे. त्यामुळे तुम्ही काय म्हणणार आहे, 4 हायड्रॉक्सी. इथं काय लिहिणार, 4 हायड्रॉक्सी. टोटल कार्बन किती आहेत रे, 5 आहेत. 5 कार्बनचा पॅरेंट अल्केन कुठला, पेंटेन. चल का, पेंटेन लिहिणार आहे तुम्ही. पेंटेन मधला शेवटचा ई जो आहे तो आपण ONE काढणार आहे केटोन असल्यामुळं. ONE मग किती नंबरला केटो ग्रुप आहे रे, 2 नंबरला आहे. त्यामुळे काय लिहिणार तुम्ही, पेंटेन टू ONE. अंडरस्टँड, 4 हायड्रॉक्सी पेंटेन टू ONE. ओके, अंडरस्टँड. आता मग पुढं काय करणार आपण, ह्याचं हिटिंग करणार आहे. हा हीट केला की आपला अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड केटोन मिळत असतो. केटोन आहे म्हटलं केटोनच मिळणार. चल का, बघा इथला कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होणार आहे, अल्फा कार्बन हायड्रोजन बॉन्ड, आणि इथला H+ बाहेर पडणार आहे. ओके, इथला बॉन्ड इथं शिफ्ट होतोय आणि हा
OH मायनस आणि इथला H प्लस. ओके, असा H2 मॉलिक्यूल बाहेर पडतोय. इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ओके, लक्षात का इथं CH3 C वरती आपला CH आहेच, इथं डबल बॉन्ड. चल का याला कोण आहे, परत इथं CH आहेच. तुम्ही डायरेक्ट इथं CH पुढं लिहिलं तर चालेल. चल का. ओके, परत काय येणार आहे, C डबल बॉन्ड O CH3. लक्षात. ओके, आता ही अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड केटोन आहे. कार्बन कार्बनचा नेक्स्ट कार्बन अल्फा, त्याच्या पुढचा बीटा. अल्फा बीटाला अनसॅच्युरेशन आहे की नाही, डबल बॉन्ड आहे की नाही. ओके, मग टोटल कार्बन बघा, ही झाला आपला अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड केटोन. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड केटोन. ह्याचा IUPAC नेमले आता. कार्बन कार्बन ज्या साईडनं जवळ तिकडून नंबरिंग, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ आणि फिफ्थ. ओके, अंडरस्टँड. 5 कार्बनचा पॅरेंट अल्केन कुठला रे, पेंटेन. परंतु हा अल्किन आहे. कुठला अल्किन येणार, पेंटीन. बरोबर ना, डबल बॉन्ड आहे म्हणजे पेंटीन येणार आहे. फक्त पेंट लिहायचं आहे. ओके, डबल बॉन्ड किती नंबरला आहे, मिनिमम पोझिशन घ्यायचे. पेंट 3 इन आहे, शेवटचा ई पण आपण ON इन काढणार आहे. बरोबर नाही, पेंट 3 इन 2 नंबरला ON आहे. पेंट 3 इन टू ON. अंडरस्टँड, पेंट 3 इन टू ON. आता ह्याच्यावर तुमच्या लक्षात असेल, अल्डिहाइड आणि केटोन ह्या दोघांचं क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन झालं किंवा मिक्स्ड अल्डोल कंडेन्सेशन झालं की ऑलवेज काय मिळतो, बीटा हेटेरॉक्सी केटोन मिळतो. आणि अल्फा त्याचं परत हिटिंग केलं की अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड केटोनचं फॉर्मेशन मिळतं. इथं अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड किंवा अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड बीटा हेटेरॉक्सी अल्डिहाइड किंवा अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइडचं फॉर्मेशन होत नाही. चल का, हे लक्षात ठेवायचं. ओके, काय सांगितलं असेल ना. ओके, एक अल्डिहाइड आणि एक केटोन घेतला तर ऑलवेज बीटा हेटेरॉक्सी केटोन आणि आपला अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड केटोनचं फॉर्मेशन मिळतं. ओके, आणि केटोनचाच न्यूक्लियोफिलिक अटॅक अल्डिहाइडच्या मॉलिक्यूलवरती होत असतं. ओके, केटोनचा अल्फा कार्बन अल्डिहाइडच्या कार्बन कार्बनवर अटॅक करणार. ओके, लक्षात येत ना. आता ह्यानंतर दुसरा आपण आता घेणार आहे नेक्स्ट याच्यामध्ये, जर क्रॉस किंवा मिक्स्ड अल्डोल कंडेन्सेशन करायचं असेल तर एखाद्या कार्बनिल कंपाऊंडमध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम ॲब्सेंट असेल तरीसुद्धा क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन होऊ शकतं. चल का, मी काय म्हणलं, इफ वन ऑफ दी कार्बनिल कंपाऊंड हॅविंग absence ऑफ अल्फा हायड्रोजन ॲटम अंडरगोज क्रॉस और मिक्स्ड अल्डोल कंडेन्सेशन टेक्स प्लेस. ओके, आता मग लक्षात घ्या, इथं मी लिहितोय HC डबल बॉन्ड OH. कुठला अल्डिहाइड आहे, अल्डिहाइड आहे की नाही. कुठला अल्डिहाइड आहे, फॉर्माल्डिहाइड. ओके, दीज आर फॉर्माल्डिहाइड. ह्यालाच तुम्ही IUPAC काय म्हणता रे, IUPAC नेम ऑफ दिस कंपाऊंड. IUPAC एक कार्बन आहे मिथेनॉल, शेवटचा EAL अल्केन मधला. ओके, ह्याच्यात अल्फा हायड्रोजन आहे का, अल्फा हायड्रोजन आहे का, आहे की नाही. अरे कार्बन कार्बनचा नेक्स्ट कार्बन अल्फा असतो ना, इथं अल्फा कार्बन आहे का, नाही, त्यामुळे अल्फा हायड्रोजन पण नाही. चल का, ह्याचं अल्डोल कंडेन्सेशन होत नाही, परंतु क्रॉस और मिक्स्ड अल्डोल कंडेन्सेशन होऊ शकतं. चल का, मग आता फॉर्माल्डिहाइड घेतलाय तुम्ही, बरोबर ना. दुसरा आपला कार्बनिक कंपाऊंड घ्या, त्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन पाहिजे असा घ्यायचा. चल का, इथं तुम्ही घ्या. आता मी सेम अल्डिहाइडच घेतला असेल, लक्षात. C डबल बॉन्ड OH, बरोबर ना. इथं अल्फा हायड्रोजन आहे की नाही, कार्बन कार्बनचा नेक्स्ट कार्बन कुठला, अल्फा. अल्फा कार्बनला अटॅचला हायड्रोजन अल्फा हायड्रोजन, बरोबर ना. मग आता ह्याचा न्यूक्लियोफिलिक अटॅक जो आहे तो
फॉर्माल्डिहाइडवरती इझिली होत असतो, कारण की ह्याच्या दोन्ही साईडला अल्किल ग्रुप नाहीत, त्यामुळे डायरेक्ट न्यूक्लियोफिलिक अटॅक होऊ शकतो. लक्षात घ्या. कुठलाही स्टेरिक हिंड्रन्स इथं नाही. ओके, ह्याच्यावरती अटॅक होणार. ओके, हा ऑक्सिजन विड्रॉ करून घेणार. इथला जो एक हायड्रोजन आहे तो इथे येणार आहे. चल का, इथं डबल बॉन्ड ऑक्सिजनचा सिंगल बॉन्ड होणार. बघा इथं सेम डायल्यूट NaOH किंवा डायल्यूट KOH लिहू शकताय तुम्ही. ओके, इथला H आहे तसा, इथं काही चेंज नाही. चल का. ओके, ह्या कार्बनचा परत पुढचा हायड्रोजन मी इथं लिहितोय. लक्षात का. इथं आता HCH. ओके, अंडरस्टँड. आता ही O- होणार आहे. ह्या O- कोण जाणार आहे रे. ओके, ह्या अल्डिहाइडमधला अल्फा हायड्रोजन इथं जाणार आहे, त्यामुळे ही OH मी इथं लिहितो. अंडरस्टँड. ओके, पुढं कोण आहे बघा परत ह्याला दोनच हायड्रोजन राहिले ह्या कार्बनला. आता एक तर गेला इथं, त्यामुळे इथं मी ही दोन हायड्रोजन खाली एक इथं वरती एक लिहितोय. पुढं बघा C+OH. अंडरस्टँड. ओके, हा आपला तयार झाला. ह्याचं नेम आपण लिहिलेलं नाही. हा कोण आहे रे, असिटाल्डिहाइड CH3CHO. ह्यालाच आपण इथेनॉल असं म्हणतो. ओके, इथेनॉल. अंडरस्टँड. आता हा काय मिळाला आहे बघा, बीटा हायड्रॉक्सीअल्डिहाइड. कार्बन कार्बन आहे, त्याच्या नेक्स्ट कार्बन अल्फा, त्याच्या नेक्स्ट कुठला येणार आहे, बीटा येणार आहे. बीटा कार्बनला हायड्रॉक्सी ग्रुप आहे की नाही, आहे ना. ओके, बीटा हायड्रॉक्सीअल्डिहाइड. These are beta hydroxyaldehyde. You can understand. बीटा हायड्रॉक्सीअल्डिहाइड आहे. ह्या बीटा हायड्रॉक्सीअल्डिहाइडचं नेम काय ना, हा अल्डिहाइडचा कार्बन फर्स्ट, हा सेकंड, थर्ड. लक्षात आलं की नाही रे. ओके, 3 नंबरला हायड्रॉक्सी ग्रुप आहे, त्यामुळे 3 हायड्रॉक्सी. टोटल 3 कार्बन. 3 कार्बनचा पॅरेंट अल्केन कुठला, प्रोपेन. शेवटचा EAL न काढा, प्रोपॅनल. 3 हायड्रॉक्सी प्रोपॅनल. लक्षात आलं की नाही. आणखी काय होऊ शकेल सर, अल्फा बीटा कार्बनला हायड्रॉक्सी ग्रुप आहे, बीटा हायड्रॉक्सी कॉमन, बीटा हायड्रॉक्सी प्रोपियोन अल्डिहाइड. चल का, बीटा हायड्रॉक्सी प्रोपियोन अल्डिहाइड सुद्धा म्हणू शकतो आपण. बीटा कार्बनला हायड्रॉक्सी ग्रुप आहे ना, बीटा हायड्रॉक्सी. आता अल्डिहाइडचं कॉमन नेम आपण कार्बोक्सिलिक ॲसिडपासून काढतो. 3 कार्बनचा कार्बोक्सिलिक ॲसिड कॉमन सिस्टीममधला प्रोपियोनिक ॲसिड. प्रोपियोनिक ॲसिडमधला शेवटचा IC ॲसिड आहे, तो आपण अल्डिहाइडने काढत असतो. मग प्रोपियोनिक आपण लिहिणार आहे, प्रोपिओनिक. चल का, ॲसिड म्हणतो, शेवटचा IC ॲसिड अल्डिहाइडने काढा. हे कॉमन बीटा हायड्रॉक्सी प्रोपियोन अल्डिहाइड. ओके, हिटिंग करा. H2 मॉलिक्यूल रिमूव्ह होणार. ओके, वॉटर मॉलिक्यूल कुठला रिमूव्ह होणार, अल्फा कार्बनचा हायड्रोजन, बीटा कार्बनचा OH. इथला कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होणार आणि हा बॉन्ड इथं शिफ्ट होणार आहे. ओके, बीटा कार्बनचा OH, अल्फा कार्बनचा H. ओके, H2 जाणार, इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड होणार. ओके, ह्या कार्बनला 2 हायड्रोजन आहेत, त्यामुळे डायरेक्ट मी इथं CH2 लिहितो. ओके, ह्या कार्बनचे 2 हायड्रोजन, इथं डबल बॉन्ड येणार आहे, डबल बॉन्ड C. ह्याला H आहे, तो H मी पुढं लिहितो असा. पुढं ॲज इट इज C+OH आहे, किंवा डायरेक्ट तुम्ही CHO लिहिलं तरी चालेल. चलो, ओके, लक्षात घ्या. हा काय झाला रे, कार्बन कार्बनचा नेक्स्ट कार्बन अल्फा, पुढचा बीटा. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड आहे की नाही, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. ओके, कुठला अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड आहे बघा. IUPAC नेम द्या. काय नेम येणार, फर्स्ट, सेकंड, थर्ड. 3 कार्बनचा पॅरेंट अल्कीन, प्रोपीन. 2 नंबरला डबल बॉन्ड, प्रोप टू इन आहे, इन मधला EAL काढायचं, प्रोप टू इन अल. चल का,
अंडरस्टँड, प्रोब टू इनर. झालं की नाही क्रॉस. बघा जर क्रॉस किंवा मिक्स्ड असेल तर एखाद्या अल्डिहाइडमध्ये किंवा एखाद्या कार्बन कार्बनमध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम अब्सेंट असेल तरीसुद्धा क्रॉस किंवा मिक्स्ड aldol कंडिशन होऊ शकतं. ह्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन नाही, नो अल्फा हायड्रोजन ॲटम. इथं अल्फा हायड्रोजन ॲटम नाहीच ना, इथं प्रेझेंट आहे. लक्षात. आता पुढचा आपण मॉलिक्यूल घेऊया. ही फॉर्माल्डिहाइड घेतलं, एक ॲसिटाल्डिहाइड घेतलं, एकात अल्फा हायड्रोजन आहे, एकात अल्फा हायड्रोजन नाही. ओके, आता आपण परत काय घेणार आहे बघा, फॉर्माल्डिहाइड आणि काय घेणार आहे, केटोन घेणार आहे. चल का, फॉर्माल्डिहाइड आणि केटोन. ओके, बघा फॉर्माल्डिहाइड HC डबल बॉन्ड OH, सेम फॉर्माल्डिहाइड, दॅट इज मिथॅनॉल. ओके, केटोन घ्या. ह्याच्यात अब्सेंट आहे अल्फा हायड्रोजन ॲटम, नो अल्फा हायड्रोजन ॲटम. ओके, परत बघा ओके, हा केटोन आहे, ह्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन आहे. कार्बन कार्बनचा नेक्स्ट कार्बन अल्फा, हा अल्फा हा अल्फा. ओके, अल्फा कार्बनचा हायड्रोजन अल्फा हायड्रोजन. बघा ह्या केटोनचं नेम काय रे, ॲसिटोन. झालं आता CH3COCH3. ओके, ॲसिटोन और प्रोपॅनॉन और डायमिथिल केटोन. ह्याचा अटॅक किती होणार. ओके, बघा डायल्यूट NaOH काय होणार इथं, H ॲज इट इज आहे, इथला कार्बन ॲज इट इज आहे, इथला जो अल्फा हायड्रोजन आहे इथं जाणार आहे, हा O मायनस होणार, तो O मायनस, ह्या O मायनसला H केला, इथं OH झाला, ह्याचा हायड्रोजन इथं लिहिला पुढं. आता हा ग्रुप इथे येणार, ह्या कार्बनचे दोनच हायड्रोजन आले, इथं जाणार. बरोबर आहे, ह्याचे दोन हायड्रोजन दाखवले, पुढं हा कार्बन CO लाटायचा, CO पुढं CS लाटायचं. लक्षात आलं ना. मग हा काय मिळाला, तुम्हाला सांगितलं आहे मी, एक अल्डिहाइड आणि एक केटोन घेतला तर ऑलवेज तुम्हाला काय मिळतं, बीटा हायड्रॉक्सी. बीटा हायड्रॉक्सी काय मिळतो, केटोन मिळतो. एक अल्डिहाइड एक केटोन असेल तर तुम्हाला बीटा हायड्रॉक्सी केटोनच मिळतो, सांगितलं आहे. आणि त्याचं परत हिटिंग केले की अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड केटोन मिळतो. ओके, बघा कार्बन कार्बन आहे, त्याच्या नेक्स्ट कार्बन अल्फा, त्याच्या नेक्स्ट बीटा. बीटा कार्बनला हायड्रॉक्सी ग्रुप आहे, त्यामुळे हा झाला आपला बीटा हायड्रॉक्सी केटोन. नेम काय रे, बीटा हायड्रॉक्सी केटोनलाच काय म्हणतोय आपण, केटोल. ओके, इथं आता IUPAC नेम सांगा, नंबरिंग स्टार्ट करा. केटो ग्रुप ज्या साईडनं जवळ आहे तिकडून हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड, बरोबर, हा काय येणार आहे थर्ड, हा फोर्थ येणार. ओके, 4 नंबरला हायड्रॉक्सी ग्रुप आहे, लिहायचं 4 हायड्रॉक्सी. टोटल कार्बन किती रे, 4 कार्बनचा पॅरेंट अल्केन ब्युटेन, शेवटचा ONin काढणार आहे. 2 नंबरला केटो आहे 2 ONin, 4 हायड्रॉक्सी ब्युटेन 2N. ओके, नेक्स्ट बघा आता ह्याचं हिटिंग करा, H2 बाय पडणार हिटिंग केल्यावरती, स्ट्रॉंग हिटिंग करायचं. ओके, अल्फा कार्बनचा हायड्रोजन आणि बीटा कार्बनचा OH सेम कंडिशन असणार आहे आपल्या. ओके, बघा ह्याच्यामध्ये काय होणार आहे, इथला कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होईल,
हा बॉन्ड इथं शिफ्ट होणार आहे. ओके, लक्षात दे. ओके, असा H2 रिमूव्ह आहे आपला ह्याच्यामध्ये सुद्धा. बरोबर, इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड येणार आहे. ह्या कार्बनचे दोन्ही हायड्रोजन मी आता एकदाच लिहितो CH2 असं. ओके, CH2. पुढं आता इथं कार्बन कार्बन मी डबल बॉन्ड आणला आहे. ह्याला कोण राहिले रे, फक्त आता ह्याला कोण राहिलाय, CH राहिलाय, एकच हायड्रोजन. ह्याचा हायड्रोजन मी इथं लिहिला. पुढं कोण आहे, CO. त्याच्या पुढं कोण आहे, CH3. बरोबर. बघा आता मग हा अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड केटोन आहे. कार्बन कार्बनचा नेक्स्ट कार्बन अल्फा, त्याच्या पुढचा बीटा. ओके, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड केटोन. ओके, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड केटोन. नेम सांगा, IUPAC नेम रे. फर्स्ट कार्बन, सेकंड, थर्ड, फोर्थ. 4 कार्बन आहे. पॅरेंट अल्किन, डबल बॉन्ड आहे. कुठला, ब्युटीन. ओके, ब्यूट काय ना 3 ना, ब्यूट 3 इन. बरोबर ना. आणि शेवटचा ई कशाने काढणार आहे, 2ON. बरोबर. ओके, ब्यूट 3 इन 2ON. लक्षात आलं का, की हे लक्षात आलं. आता आपण काय करणार आहे बघा, ॲरोमॅटिक कंपाऊंड्स, ॲरोमॅटिक कार्बनिक कंपाऊंडचं क्रॉस और मिक्स्ड अल्डोल कंडेन्सेशन कसं होणार. ओके, लक्षात घ्या. ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आपण घेऊया आता. याचं नाव काय रे, अल्डिहाइड आहे की नाही, अल्डिहाइड आहे की नाही. ओके, नाव काय, बेन्झाल्डिहाइड. चल का, बेन्झीन रिंगला CH ग्रुप, बेन्झाल्डिहाइड. हे कॉमन IUPAC दोघांच्याड, किंवा आपण बेन्झीन कार्बाल्डिहाइड म्हणतो, परंतु IUPAC सिस्टीमनं बेन्झाल्डिहाइड ॲक्सेप्ट केलं. ओके, बेन्झाल्डिहाइड ह्याच्यात अल्फा हायड्रोजन आहे का रे, बेन्झाल्डिहाइडमध्ये अल्फा हायड्रोजन आयटम आहे की नाही, नाही ना. ह्याला अल्फा हायड्रोजन नाही, इकडे बेन्झीन रिंग आहे. ही टोटल रिंग आहे, लक्षात घ्या. इथं अल्फा कार्बन कुठं आहे, अल्फा कार्बनच नाही ना. कार्बन कार्बनला अल्फा कार्बनच नाही, लक्षात घ्या. डायरेक्ट हा CO ग्रुप बेन्झीन रिंगला अटॅच आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन नसतो. फॉर्माल्डिहाइड आणि बेन्झाल्डिहाइडमध्ये अल्फा हायड्रोजन आयटम नसतो, लक्षात घ्या. अल्फा कार्बनच नसतो, त्यामुळे अल्फा हायड्रोजनच नाही. ओके, इथं सुद्धा नो अल्फा हायड्रोजन आयटम. ह्याच्यात अल्फा हायड्रोजन अब्सेंट आहे. अल्डोल कंडेन्सेशन होण्यासाठी अल्डिहाइड आणि केटोनमध्ये अल्फा हायड्रोजन आयटम पाहिजेच. परंतु क्रॉस आणि मिक्स्ड अल्डोल कंडेन्सेशन करत असताना ओके, एखाद्या कार्बनिल कंपाऊंडमध्ये अल्फा हायड्रोजन अब्सेंट असेल तरीसुद्धा क्रॉस किंवा मिक्स्ड अल्डोल कंडेन्सेशन होत असतं. झालं की नाही. ओके, एक पाहिजे कुठला तर, केटोन काय होऊ शकत नाही. केटोनमध्ये अल्फा हायड्रोजन असतोच, कारण का केटोनमधला CO ग्रुप हा टर्मिनलला नसतोच ना, बरोबर, मध्ये असतो. त्यामुळे केटोनमध्ये तर 100% अल्फा हायड्रोजन असणारच आहे, कुठलाही केटोन तुम्ही घेतला तर. परंतु अल्डिहाइडचा फॉर्माल्डिहाइड आणि बेन्झाल्डिहाइड ह्यांच्यात अल्फा हायड्रोजन आयटम नाहीत. ओके, हा बेन्झाल्डिहाइड आहे. आता ह्याची रिॲक्शन करा ना तुम्ही. बेन्झाल्डिहाइडची कुणावर करताय बघा. आता केटोन आपण घेऊया. बघा, लक्षात इथं मी हा घेतला CH3. लक्षात C डबल बॉन्ड O. लक्षात C डबल बॉन्ड O CH3 असा मी घेतला असेल. लक्षात आहे. ओके, लक्षात आलं का. किंवा इथं बेन्झीन रिंग जरी घेतली असेल तरी चालेल. समजा असं घेतलं आपण परत. ह्याचं नेम सांगा. हा केटोन आहे की नाही,
हा अल्डिहाइड आहे, हा केटोन आहे की नाही, केटोन आहे ना. कार्बन आणि कार्बनला एका साईडला मिथाइल ग्रुप, एका साईडला बेन्झीन रिंग आहे, फिनिल ग्रुप आहे. ओके, केटोनचं नेम सांगा रे. झालं याचं नेम आपलं. ओके, ह्याचं नेम काय, ॲसिटोफेनॉन. ओके, बेन्झीन रिंगला CO अटॅच असेल तर फेनॉन म्हणतो आणि CH3CO ग्रुपला ॲसिटो म्हणतो आपण. ॲसिटोफेनॉन ती जर कॉमन IUPAC दोन्हीकडे असणार आहे. ॲसिटोफेनॉन ह्यालाच आपण मिथिल फेनिल केटोन सुद्धा म्हणू शकतो. बघा आता याच्यामध्ये कार्बन कार्बन आहेच, चल का हे जरा स्पीड करून दाखवूया आपल्याला लक्षात येण्यासाठी. बरोबर आहे ना. कार्बन कार्बनचा नेक्स्ट कार्बन अल्फा, अल्फा कार्बनचे अल्फा कार्बनला अटॅचला हायड्रोजन, अल्फा हायड्रोजन, त्याचा अटॅक इथं होणार. हा ऑक्सिजन इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेणार. ह्या केटोनमधला एक अल्फा हायड्रोजन ॲटम इथे येणार. ओके, सेम डायल्यूट NaOH. ओके, डायल्यूट NaOH. ओके, हिटिंग करा, काय होईल बघा. इथला बेन्झाल्डिहाइड सेम आहे. ओके, इथला कार्बन C, ह्या कार्बनचा इथं O- होणार आहे. O- ला इथला H जाणार आहे, त्यामुळे इथं OH झाला. ह्या कार्बनला H आहे ना वरती, हा H आहे तो वरती दाखवला मी. हा कार्बनला हा ग्रुप अटॅच झाला आहे. कार्बन ह्या कार्बनला 2 हायड्रोजन राहिलेत, फक्त एक गेला इथं. ओके, CH पुढं CO. लक्षात हे कंपाऊंड मिळणार आहे. बीटा हायड्रॉक्सी केटोन मिळाले की नाही. अल्डिहाइड आणि केटोन घेतला तर बीटा हायड्रॉक्सी केटोन मिळणार आहे. मिळाले की नाही रे. कार्बन कार्बनचा नेक्स्ट अल्फा, त्याच्या पुढचा बीटा. ओके, बीटा कार्बनला हायड्रॉक्सी ग्रुप आहे, याचं नेम काय, बीटा हायड्रॉक्सी केटोन. ओके, बीटा हायड्रॉक्सी केटोन. ओके, इथं आता आपल्याला नेम बघा याच्यामध्ये हा बीटा हायड्रॉक्सी केटोन ह्याला स्ट्रॉंग हिटिंग करायचं. स्ट्रॉंग हिटिंग केले की कोण रिमूव्ह होणार आहे, H2 मॉलिक्यूल रिमूव्ह होणार आहे, याच्यातला वॉटर मॉलिक्यूल निघून जाणार आहे. कसा होणार बघा, इथला कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होणार आहे, हा बॉन्ड इथं शिफ्ट होणार आहे. ओके, अल्फा कार्बनचा हायड्रोजन, बीटा कार्बनचा OH, इथे H2 आणि इथं डबल बॉन्डचं फॉर्मेशन होणार आहे. ओके, बेन्झीन रिंग. लक्षात आलं, इथं काय येणार CH, ह्या कार्बनचा CH ना, इथं डबल बॉन्ड CH. ओके, ह्याचा पण CH आहे, C डबल बॉन्ड O. बरोबर ना. हा तयार झाला. ह्याचं काय होणार, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड केटोन आहे की नाही. कार्बन कार्बनचा नेक्स्ट अल्फा, हा बीटा. ओके, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड केटोन. ओके, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड केटोन झालं की नाही. आता ह्याचा IUPAC घेऊया. ओके, बेन्झीन रिंगला अटॅच असलेले जे सबस्टिट्यूएंट आहेत त्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप जर असेल त्यावेळी बेन्झीन रिंग सबस्टिट्यूएंट कन्सिडर करायचं. ओके, ह्याच्यात फंक्शनल ग्रुप पण आहे, डबल बॉन्ड पण आहे, केटो ग्रुप पण आहे, त्यामुळे बेन्झीन रिंग सबस्टिट्यूएंट होणार. दोन्ही बेन्झीन रिंग सबस्टिट्यूएंट. नंबरिंग स्टार्ट करा, जिकडून कार्बन जवळ आहे तिकडून. हा पहिला कार्बन, दुसरा, तिसरा, चल का. 1 आणि 3 ला कोणार आहे, बेन्झीन रिंग आहे. बेन्झीन रिंग C6H5 आहे. C6H5 ला काय म्हणतो आपण, कुठला ग्रुप म्हणतो,
कुठला ग्रुप म्हणतो? बेन्झीन रिंग सबस्टिट्यूट असताना फिनिल ग्रुप म्हणतो ना. ओके, 1 आणि 3 नंबरला फिनाइल ग्रुप आहे, C6H5 फिनाइल ग्रुप. ओके, इथं काय येणार बघा, 1,3 1,3 डायफिनिल. 2 फिनिल ग्रुप्स आहेत 1 आणि 3 नंबरला. ओके, 1,3 डायफिनिल, 3 कार्बन आहेत. 1,3 डायफिनिल. ओके, प्रोपीन आहे 3 कार्बनचा, प्रोप लिहिणार. 2 नंबरला डबल बॉन्ड आहे, प्रोप 2 in 1. चल का, किंवा 1 ONE म्हटलं तर चालेल, 1 नंबरलाच येतं, किंवा डायरेक्ट ONE लिहा. प्रोप 2 in 1 ONE. किंवा असं सुद्धा म्हणू शकता, हा जो ग्रुप आहे बेन्झीन रिंगला फक्त CH अटॅच असेल तर ह्याला आपण बेन्झल असं म्हणतो. बेन्झिल नाही, बेन्झिल कधी होणार? बेन्झीन रिंगला CH2 ग्रुप अटॅच असेल तर बेन्झिल, बेन्झीनला CH असेल तर बेन्झल म्हणायचं, बेन्झल. आणि हा कोणार आहे? CH3CO CH2, ह्याला काय म्हणलं? ॲसिटोफेनॉल ना. हा बेन्झीन रिंग CO. चल का, ॲसिटोफेनॉलमधले 2 हायड्रोजन कमी आहेत, बेन्झल ॲसिटोफेनॉल असं सुद्धा म्हणू शकता. बेन्झल ॲसिटोफेनॉल किंवा 1,3 डायफिनिल, प्रोप 2 in 1 ONE. अंडरस्टँड? अशा पद्धतीने हे होणार आहे बघा, ॲरोमॅटिक. का ॲरोमॅटिक कंपाऊंडचं फॉर्मेशन होणार. लक्षात आलं ना? ओके, ह्यात काय डाऊट आहे का? ओके, क्लिअर आहे ना? नेक्स्ट बघा, आता पुढचा याच्यामध्ये क्रॉस ऑर मिक्स्ड. बघा, सेम बेन्झाल्डेट आहे, बेन्झाल्डेट. ओके, परत काय करणार आहे बघा, असं असेल. कसं येणार याचं? एक बेन्झाल्डेट, एक ॲसिटोन, बरोबर आहे ना. कार्बन आणि कार्बनचा नेक्स्ट अल्फा. ओके, याचा अटॅक इथं होणार आहे, हा सेम इथं रिप्लेस होणार आहे. ओके, सेम आता असणार आहे. याचं नेम ॲसिटोन आहे, डायल्यूट NaOH. ओके, बेन्झीन रिंग C, याचा H आहे तो इथं लिहितो मी, हा O- होणार आहे. O- ला ह्यातला एक हायड्रोजन जाणार आहे. ओके, इथला हायड्रोजन OH, हा कार्बनला 2 हायड्रोजन. ओके, हा मिळणार, बरोबर आहे की नाही? हा अल्फा, हा बीटा. ओके, बीटा कार्बनला हायड्रॉक्सी ग्रुप आहे, बीटा हायड्रॉक्सी केटोन. सेम याचं हिटिंग करा, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार. हिटिंग केलं H2 सेम रिमूव्ह होणार. इथला बॉन्ड इथं शिफ्ट होणार. ओके, हा H2 रिमूव्ह होणार. CH, इथं डबल बॉन्ड झाला, परत इथला पुढचा CH. ओके, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन, कार्बन कार्बन नेक्स्ट अल्फा, पुढचा बीटा. ओके, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन. ओके, याचं नेम बघा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. ओके, 4 नंबरला फिनिल ग्रुप आहे, 4 फिनिल. बेन्झीन रिंग सबस्टिट्यूएंट आहे,
पोरफिनिल. ओके, बेन्झीन रिंगला अटॅच असलेल्या सबस्टिट्यूएंटमध्ये फंक्शनल ग्रुप असतील तर बेन्झीन रिंग सबस्टिट्यूएंट होणार आहे. इथं 2 फंक्शनल ग्रुप आहे, अल्किन आणि केटो ग्रुप आहे. पोरफिनिल टोटल कार्बन 4 आहेत, 4 कार्बनचा पॅरेंट अल्किन होणार. पोरफिनिल ब्यूट 3 चल का, आणि शेवटचा 2ON. लक्षात, पोरफिनिल ब्यूट 3 2ON. ओके, अशा पद्धतीने हा तयार होणार. लक्षात दे का? क्लिअर आहे ना? आता त्यानंतर नेक्स्ट बघा, आता पुढचा आपण इथे घेऊया. आता नेक्स्ट याच्यामध्ये आता बेन्झाल्डेट झाला, ॲसिटोन झाला. एक बेन्झाल्डेट, एक ॲसिटोफेनॉन घेतला होता आपण, बरोबर आहे ना? लक्षात दे का सगळ्यांना? आता एक ॲसिटोफेनॉन आणि एक आपण फॉर्माल्डेट घेऊया. ओके, शेवटचा याच्यामध्ये फॉर्माल्डेट, ओके, लक्षात आहे ना तुम्हाला आता? ओके, ओके, ह्याचं नेम ॲसिटोफेनॉन आहे. ओके, CS3CO. इथं कार्बनचा नेक्स्ट कार्बन अल्फा आहे. इथं हा येतो सेम फॉर्माल्डेट, अब्सेन्स ऑफ अल्फा हायड्रोजन एटम. ओके, अब्सेन्स ऑफ अल्फा हायड्रोजन एटम. ह्याचा अटॅक सेम इथं होणार आहे. हा विड्रॉ करून घेणार आहे. ओके, डायल्यूट NaOH. बघा कसं होणार, इथला H ॲज इट इज, इथं O- होणार आहे. ह्या O- कोण जाणार आहे सांगितलंय, अल्फा कार्बनचा अल्फा हायड्रोजन OH. याला पुढे H आहेच ना, तो इथं लिहिला आपण. हा डायरेक्ट आता हा कार्बन इथे येणार आहे. ह्याला 2 हायड्रोजन आहेत, एक गेला इथं, पुढं ॲज इट इज CO बेन्झीन रिंग. ओके, कार्बनचा नेक्स्ट अल्फा, त्याच्या पुढचा बीटा. बीटा कार्बनला हायड्रॉक्सी ग्रुप आहे, बीटा हायड्रॉक्सी केटोन. ओके, हिटिंग करा. ओके, इथला बॉन्ड ब्रेक होणार आहे, कार्बन हायड्रोजन हा बॉन्ड इथं शिफ्ट होणार. ओके, इथला वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार आहे. इथं CH2 झाला, 2 हायड्रोजन एकदाच लिहिले, डबल बॉन्ड C, इथला H इथं लिहिला, पुढं C डबल बॉन्ड O, बेन्झीन रिंग. ओके, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड आहे का बघा. कार्बन नेक्स्ट अल्फा, हा बीटा, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड केटोन. ओके, नेम बघायचं, फर्स्ट सेकंड थर्ड. एक नंबरला फिनिल ग्रुप, 1 फिनिल. ओके, 1 फिनिल, 3 कार्बन आहेत, प्रोप 2 इन, 1 ON. ओके, लक्षात आलं ना? अशा पद्धतीने ही क्रॉस्ड और मिक्स्ड अल्डोल कंडेन्सेशन आहे. चल का, तुम्हाला कुठलाही अल्डिहाइड असू द्या, कुठलाही केटोन असू द्या, ह्यातलं काही शिल्लक ठेवलेलं नाही आपण, लक्षात घ्या. ओके, आणि ह्याच
रिॲक्शनवरती ह्याच मिक्स्ड और क्रॉस्ड अल्डॉल कंडेन्सेशनवरती तुम्हाला CET JEE नीटला 100% क्वेश्चन असतात, लक्षात घ्या. ओके की तुम्हाला समजले ना. अल्डॉल कंडेन्सेशन, सेल्फ अल्डॉल मध्ये दोन सेम अल्डिहाइड आणि केटोन असणार आहे. क्रॉस और मिक्स्ड अल्डॉलमध्ये डिफरंट कार्बोनिक कंपाऊंड असणार आहे. चल का क्लिअर झाले ना. की ह्यात काय डाऊट आहे की तुम्हाला? मिक्स्ड और क्रॉस्ड अल्डॉल कंडेन्सेशन क्लिअर आहे ना. ओके आता ह्यानंतर नेक्स्ट आपण आता स्टडी करणार आहे. पुढची आपली नेम रिॲक्शन आहे ती बघा. नेक्स्ट नेम रिॲक्शन दीज आर दी. ओके नेक्स्ट नेम रिॲक्शन आपण आता स्टडी करणार आहे कॅनिझोरस रिॲक्शन. ओके ही सुद्धा वेल नोन रिॲक्शन आहे, लक्षात घ्या. ओके कॅनिझोरस रिॲक्शन. Canizaurous reaction. This Canizaurous reaction बघा कसे असणार आहे. कॅनिझोरस रिॲक्शन ह्यामध्ये काय होतं बघा. अल्डिहाइड्स और केटोन्स, चल का सॉरी ओनली अल्डिहाइड्स. कॅनिझोरस रिॲक्शन फक्त अल्डिहाइड दाखवणार आहे. अल्डिहाइड्स हॅव्हिंग absence of alpha hydrogen atom. Okay, aldehydes having absence of alpha hydrogen atom undergoes self oxidation and reduction reaction. Undergoes self oxidation and reduction. Undergoes self oxidation and reduction takes place. Okay, aldehydes having absence of alpha hydrogen atom undergoes self oxidation and reduction takes place in presence of concentrated aqueous alkali or alcoholic alkali. इतके लक्षात घ्या. Aldehydes having absence of alpha hydrogen atom undergoes self oxidation and reduction takes place in presence of concentrated aqueous alkali or alcoholic alkali to form one molecule of alcohol and one molecule of salt of carboxylic acid. Okay, salt of carboxylic acid. This reaction is known as Canizaurus reaction. Okay, this reaction is known as Canizaurus reaction. Okay, and this Canizaurus reaction, it is a disproportional reaction. Okay, this is a disproportional reaction.
डिसप्रपोर्शन रिॲक्शन म्हणजेच काय असणार आहे? डिसप्रपोर्शन रिॲक्शन इट सेल्फ अंडरगोज सेल्फ ऑक्सिडेशन आणि रिडक्शन टेक्स प्लेस, त्यालाच डिसप्रपोर्शन रिॲक्शन असं म्हणायचं. ओके, डिसप्रपोर्शन म्हणजे एकाच मॉलिक्युलचं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होत असतं, लक्षात घ्या. ओके, आता कंडिशन काय आहे लक्षात घ्या. अल्डिहाइड आणि केटोनमध्ये डिफरन्स काय येतं? काय डिफरन्स आहे सांगा. अल्डिहाइडमध्ये कंडिशन काय होती अल्डिहाइडची? अल्डोल कंडेन्सेशन कधी होतं? अल्डिहाइडमध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम प्रेझेंट असेल तरच. इथं काय? अब्सेन्स ऑफ अल्फा हायड्रोजन ॲटम. ओके, म्हणजे अल्डोल कंडेन्सेशन होण्यासाठी अल्फा हायड्रोजन पाहिजे. ओके, डिसप्रपोर्शन रिॲक्शन म्हणजे काय होणार आहे बघा. सेल्फ ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शन आहे. अल्डोल कंडेन्सेशनमध्ये प्रेझेन्स ऑफ अल्फा हायड्रोजन पाहिजे होता. अल्डिहाइडमध्ये अल्फा हायड्रोजन असलाच पाहिजे तरच अल्डोल कंडेन्सेशन होणार. कॅनिझोस रिॲक्शन कधी होणार आहे? ज्या अल्डिहाइडमध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम अब्सेंट आहे त्याच अल्डिहाइडची कॅनिझोस रिॲक्शन होत असते. मग असे दोनच अल्डिहाइड आहेत रे. कुठले सांगितले आपण आता घेतले होते? दोनच अल्डिहाइड आहेत, त्यांच्यामध्ये अल्फा हायड्रोजन नाही. एक फॉर्माल्डिहाइड आणि दुसरा बेन्झाल्डिहाइड. हे दोनच कॅनिझोस रिॲक्शन देतात, लक्षाल का? ओके, अल्डोल कंडेन्सेशनसाठी अल्डिहाइडमध्ये अल्फा हायड्रोजन पाहिजे आणि कॅनिझोस रिॲक्शनमध्ये अल्डिहाइडमध्ये अल्फा हायड्रोजन अब्सेंट पाहिजे. ओके, त्याच अल्डिहाइडचं सेल्फ ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होत असतं. म्हणजे एका अल्डिहाइडच्या मॉलिक्युलचं ऑक्सिडेशन होतं, एका अल्डिहाइडच्या मॉलिक्युलचं रिडक्शन होतं आणि आपला एक काय मिळतो? अल्कोहोलचा मॉलिक्युल आणि एक कार्बोक्सिलिक ॲसिडचा सॉल्ट मिळतो. रिॲक्शन कॉन्सन्ट्रेटेड ॲक्वेस अल्कली किंवा अल्कोहोलिक अल्कली ती आपली कुठली असेल? एक तर NaOH असेल किंवा KOH असेल. चल का? बघा आपण इथे घेऊया फॉर्माल्डिहाइड घेतला आपण. HC डबल बॉन्ड OH हा काय आपला फॉर्माल्डिहाइड आहे की नाही? फॉर्माल्डिहाइड बरोबर ना. ह्यालाच तुम्ही काय म्हणता रे? मिथॅनॉल. ओके, ह्याच्यात अल्फा हायड्रोजन ॲटम आहे का? अल्फा हायड्रोजन आहे का? नाही ना. ओके, कार्बन आणि कार्बनचा नेक्स्ट अल्फा कार्बनच नाही, त्यामुळे अल्फा हायड्रोजन नाही. नो अल्फा हायड्रोजन ॲटम. ओके, अल्फा हायड्रोजन ॲटम इथं नाही, लक्षात घ्या. नो अल्फा हायड्रोजन ॲटम. ओके, इथं अल्फा हायड्रोजन ॲटमच नाही. ओके, असले दोन गेस आहेत. जसं आपण अल्डोलमध्ये दोन घेतले होते अल्डिहाइड. ओके, त्या पद्धतीने इथं पण दोन घेणार, सेम दोन असले. HC डबल बॉन्ड OH फॉर्माल्डिहाइड आहे. दोन मॉलिक्युल आहेत. आता याचं डिसप्रपोर्शन रिॲक्शन होणार आहे इन प्रेझेन्स ऑफ काय म्हटलं रे? कॉन्सन्ट्रेटेड ॲक्वेस अल्कली किंवा अल्कोहोलिक अल्कली. इथं आपण घेणार आहे बघा NaOH घेणार आहे. सोडियम हायड्रॉक्साईड. ओके, डायल्यूट ॲक्वेस अल्कली. ओके, हिटिंग करायचं बरोबर. आता मग एक मॉलिक्यूल कुणाचा होणार आहे? अल्कोहोलचा. कसा होणार बघा, लक्षात घ्या. हा एक फॉर्माल्डिहाइड आहे. इथं काय होत असतं बघा, लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये लक्षात घ्या काय होणार बघा. ह्याच्यामध्ये आता हा आपला डायल्यूट NaOHच्या प्रेसमध्ये रिॲक्शन आहे. एका मॉलिक्युलचं रिडक्शन होणार आहे. कसं होणार आहे बघा. ह्या कार्बनला कोण आहेत रे? दोन हायड्रोजन ॲटम अटॅच आहेत ना. इथला एक हायड्रोजन ॲटम आहे NaOH मधला. हा एक हायड्रोजन ॲटम इथे येतो ह्या कार्बनला. काय होणार सांगा मग. ह्या कार्बनला हायड्रोजन किती झाले रे? NaOH मधला एक हायड्रोजन इकडे आल्यावर दोन होते ना. हा आणखी एक हायड्रोजन इकडे आल्यावर किती हायड्रोजन झाले? तीन झाले की नाही. ओके, त्यामुळं CH3 झाला की नाही. इथले दोन हायड्रोजन, ह्यातला एक हायड्रोजन, CH3 झाला. ओके, पुढं काय रे? चल का पुढं बघा. ह्याला कोण अटॅच आहे? डबल बॉन्ड O आहे बरोबर आहे ना. मग इथं काय होतं बघा. इथला एक आणखी हायड्रोजन ॲटम ह्या ऑक्सिजनला अटॅच होतो. त्यावेळी डबल बॉन्ड ऑक्सिजनचं कन्वर्जन सिंगल बॉन्ड ऑक्सिजनमध्ये होत असतं. मग काय झालं रे? CH3OH झाला की नाही. एक मॉलिक्यूल झाला की नाही अल्कोहोलचा. ओके, याचं नेम काय? मिथाइल अल्कोहोल
किंवा ह्यालाच आपण काय म्हणतो रे, मिथेनॉल, बरोबर ना, IUPAC प्लस. आणि दुसरा कुठला मॉलिक्यूल होणार सांगितलं आहे, सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. कसा होणार आहे बघा, लक्षात घ्या. आता सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड ह्या मॉलिक्यूलचा विषय संपला. चल का, हा मिथिल अल्कोहोल तयार केला आहे. चल का, इथं कोण राहिलं आहे बघा, इथं H राहिला आहे, ह्याला C डबल बॉन्ड O राहिला आहे ना, ह्यातला हायड्रोजन तर गेला आहे. मग इथं कोण आहे रे, NaOH मधला कोण राहिला आहे, NaO राहिला आहे ना, H गेला आहे इथला. मग इथं काय असणार आहे, O मायनस Na+. हा सॉल्ट आहे ना. इथं जर Na नसता, H असता तर ही काय झालं असतं, कार्बोक्सिलिक ॲसिड झालं असतं ना. ओके, इथला H आहे तो Na+ने रिप्लेस झाला, त्यामुळे हे काय आपलं O मायनस Na+. ह्याचं नेम काय रे, हा सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड आहे की नाही, कार्बोक्सिलिक ॲसिडचा सॉल्ट आहे, कुठला आहे सांगा, सोडियम. चल का, सोडियम सॉल्ट ऑफ फॉर्मिक ॲसिड. आहे की नाही, किंवा ह्यालाच आपण काय म्हणतो, सोडियम फॉर्मेट, Na फॉर्मेट. चल का, हा सोडियम आणि हा फॉर्मेट्स HCO ग्रुप. अरे ह्या ॲसिडला आपण फॉर्मिक ॲसिड म्हणतोय की नाही. ओके, HCOH त्याचा सॉल्ट आहे ना, बरोबर ना. ओके, हा मग मला सांगा, एक अल्कोहोल मॉलिक्यूल झालं आहे की नाही, CH3OH, आणि एक सोडियम सॉल्ट झालं आहे की नाही, झालं की नाही, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. आता हे तयार होत असतं, लक्षात घे. ह्या सोडियम सॉल्टचं तुम्ही परत जर ॲसिडिफिकेशन केलं असेल, लक्षात घ्या, परत तुम्ही इथं ॲसिडिफिकेशन केलं असेल, HCl मॉलिक्यूल इथं ॲड केला असेल, ॲसिडिफिकेशन किंवा ॲसिड हायड्रोलायसिस केला असेल, ॲसिडच्या प्रेसमध्ये हायड्रोलायसिस, तर वॉटरमधला H इकडं जातो आहे, हे. ओके, HCOOH. ओके, वॉटरमध्ये कोण असणार आहे, H सिंगल बॉन्ड OH असणार आहे, तो H इथं जातो आहे, आणि राहिला OH आणि NaOH मिळतो, लक्षात घ्या. अशा पद्धतीने पुढं रिॲक्शन होऊ शकते, परंतु कॅनिडोरसमध्ये फक्त सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड इथंपर्यंत घ्यायचं. चल का, परत करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ॲसिड मिळू शकतो ना, HCOOH. ॲसिडच्या प्रेसमध्ये हायड्रोलायसिस केलं, H+ म्हणजे ॲसिड आहे, की हायड्रोलायसिस म्हणजे ॲडिशन ऑफ वॉटर, वॉटरमध्ये H सिंगल बॉन्ड OH आहे ना, तो H इथं ॲड झाला, तर HCOH. राहिलं कोण वॉटरमध्ये, OH. हा Na आणि OH NaOH असं होऊ शकतं पुढं. चल का, हा सोडियम फॉर्मेट आहे, हा फॉर्मिक ॲसिड होऊ शकतो. अंडरस्टँड. ओके, लक्षात घ्या. आता मग इथं काय म्हटलं आहे रे बघा, आपण जरा आणखी काय म्हटलं आहे आपण, अल्डिहाइड्स हॅविंग अब्सेन्स ऑफ अल्फा हायड्रोजन ॲटम, अल्फा हायड्रोजन नाहीच, अंडरगो सेल्फ ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. ओके, ह्यांचं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होत असतं, सेल्फ ऑक्सिडेशन. आता मला सांगा, हा जो फॉर्माल्डिहाइडचा मॉलिक्यूल आहे, ह्याच्यामध्ये किती हायड्रोजन ॲटम ॲड झाला रे, ह्या फॉर्माल्डिहाइडच्या मॉलिक्यूलमध्ये किती हायड्रोजन ॲटम ॲड झाले आहेत, इथं 2च हायड्रोजन होते ना, त्याच्यामध्ये अल्कोहोल होताना किती हायड्रोजन ॲड झाले, आणखी 2 ॲड झाले ना, 2 चे 4 झालेत का नाही CH3OH मध्ये. म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन म्हणजे काय, ॲडिशन ऑफ हायड्रोजन रिडक्शन ना, की हायड्रोजन ॲड झाले की नाही, ॲडिशन ऑफ हायड्रोजन म्हणजेच काय, रिडक्शन. आणि इथं लक्षात घ्या, इथं बघा, इथं ऑप्शन किती आहे रे, ह्या फॉर्माल्डिहाइडचे मॉलिक्यूल 1 आहे, इथं ऑप्शन किती आलेत, 2 आहेत. ऑक्सिजन ॲड झाला आहे की नाही, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन म्हणजे काय, ऑक्सिडेशन. चल का, म्हणजे ह्या मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजन ॲड झालेत, ह्या मॉलिक्यूलमध्ये ऑक्सिजन ॲड झालेत, म्हणून आपण ह्याला सेल्फ ऑक्सिडेशन आणि रिडक्शन म्हणतो. सेल्फ ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन म्हणजेच काय, डिस्प्रपोर्शनेशन रिॲक्शन. लक्षात का. अशा पद्धतीने एका मॉलिक्यूलचं काय होत असतं, ऑक्सिडेशन, एकाच रिडक्शन. ज्याचं रिडक्शन होतं तो अल्कोहोल करतो, ज्याचं ऑक्सिडेशन होतं तो सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड तयार करतो. लक्षात ना. ओके, आता पुढचा जो अल्डिहाइडचा मॉलिक्यूल आहे तो बेन्झाल्डेहाइड आहे. चाल का, अब्सेन्स ऑफ अल्फा हायड्रोजन ॲटम असलेला, तो आपण आता नेक्स्ट लेक्चरला घेऊ. ओके, थँक्यू.